मंडळी, सोशल मीडिया प्रमाणापेक्षा जास्त फोफावल्यापासून देशातल्या लव बर्ड्सची चांदी झाली आहे. त्यांना ना जोडीदाराचं वय दिसतंय ना देश. रंग, रूप, गरीब, श्रीमंती आणि जात धर्मासकट आता देशाच्या बाँड्र्या तोडायला बी हे लव बर्ड्स मागं पुढं बघणं झाले. मागच्या वर्षी पाकिस्तानातली सीमा हैदर भारतातल्या इत्तुसे सचिनवर फिदा होऊन नेपाळ मार्गे भारतात आली. बरं, आली ती आली. वर येताना तिच्या नवऱ्याला दुबईत एकटं टाकून सोबत 4 चिंटुकल्या पिंटुकल्यांना बी घेऊन आली. ते पण आपला देश जगात लोकसंख्येच्या बाबतीत डोळे दिपवणारी प्रगती करत असताना. सीमाभावीचं प्रकरण मिटत नाही तोवरच उत्तर प्रदेशातली अंजुबी पाकिस्तानातल्या नसरुल्लाच्या प्रेमात येडी पाकिस्तानला उधळली. दरम्यान तेव्हा त्यांच्या खऱ्या प्रेमावर जाणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्यांच्या प्रेमाला संशयाच्या नजरेनं पाहिलं आणि त्यांच्यामुळं देशाची सुरक्षा धोक्यात आहे अशा अफवा बी उठावल्या. पण सगळ्यांना फाट्यावर मारून सीमाना अंजूनं प्रेमाची नवी व्याख्या जगासमोर ठेवली आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ठाण्याची सनम पण आपल्या जाने जिगर जाने बहार आशिकसाठी पाकिस्तानात गेली. तिथं 7 जीने मरने की कसमे खात पटमगनी चढब्याह करत लग्न बी उरकलं आणि जळणाऱ्या लोकांच्या नाकावटीचून भारतात माघारी बी आली. पण आता देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी तिला चौकशीसाठी धरलंय. पाकिस्तानात जाऊन तिनं काही कांड केलंय का किंवा येत्या काळात करू शकते का याचा अंदाज यंत्रणांना लावायचा आहे. नेमकं काय प्रकरण आहे ठाण्याच्या सनमचं सगळं सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहेर. म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधल्या अंजू नावाच्या तरुणीनं पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्ला सोबत लग्न केलं आणि खऱ्या प्रेमाची ताकद दावणार म्हणत आपल्या लोकांना अंगठा दाखवत फोटोशूट बी केलं. दरम्यान पाकिस्तानच्या ISISने त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरली केले होते. त्यांना वाटलं तसं केलं की भारताच्या पोटात दुखल. पण आपले लोक बी हुशार, सीमाभावीचं फोटो टाकून त्यांच्या पोस्टला काउंटर दिला. हा मग एकटे मोदी थोडे पाकिस्तानची ठसत्यात असं थोडे. देशाची 150 करोड जनता पण पाकिस्तानवर कांदा खाऊ नये, फक्त संधी मिळायची वाट बघतात. असो, विषय भरकाडायला नको. तर आपण बोलत होतो ठाण्याच्या सनमबद्दल. आता ही सनम कोण ते जाणून घेतलं पाहिजे नाही का? तर ऐका. ठाण्याच्या लोकमान्य नगर इथे राहणारी सनम, तिचं खरं नाव आहे नगमा नूर मकसूद अली. पण तिला तिचं नाव आवडत नव्हतं म्हणून तिनं 2015 साली तिचं सनम खान हे छोटं नाव करून घेतलं होतं. बरं, या सनमचं आधीच एक लग्न झालेलं आहे आणि तिला 2 मुली असून तिनं त्यांची नावं बदललेली आहेत असं कळतंय. त्याबद्दल सनम सांगते की 2012 माझं लग्न झालं होतं, पण माझा पती काहीच करायचा नाही. माझी आई मला पैसे पाठवायची. पुढे मी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रागावून माझ्या आईसोबत राहिले, पण पती न्यायला आला नाही. त्यानंतर मी रागानं नातं संपवलं आणि 2015 माझं नाव देखील बदललं. पुढं आयुष्याशी एकाकी टकरा घेत असताना तिला सोशल मीडियावर एक आशेचा किरण दिसला. पण गंमत म्हणजे त्या किरणाचा स्रोत पाकिस्तानातून येत होता. म्हणजे बशीर अहमद या पाकिस्तानी तरुणाशी तिची फेसबुकद्वारे ओळख झाली आणि पुढं त्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. बशीरने तिच्या संग जीने मरने की कसमे खाल्ली आणि त्यामुळं सनमचा दिल पागाळला. पुढे त्या दोघांनी बॉर्डरची भीती सोडून लग्न करायचं ठरवलं. बशीरनेही अब्बा नाही मान्यवाला मेलोड्रामा केला नाही आणि त्यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी चक्क ऑनलाईन लग्न केलं. पुढं तिचं डेअरिंग इतकं वाढलं की तिनं पाकिस्तानात जाण्याचा अर्ज केला. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती ठाण्याहून दिल्ली अमृतसर प्रवास करत गेली आणि त्यानंतर तिनं पाकिस्तानी दूतावासांशी संपर्क करून वाघा बॉर्डरवरून थेट पाकिस्तानात प्रवेश केला. पुढं तिच्या 2 मुलींसह ती पाकिस्तानातील एबोटाबाद इथं पोहोचली आणि बशीरशी रिअलमध्ये निकाह केला. पुढं त्यांचा संसार चालू झाला आणि खमक्या काळजाची सनम तिच्या मुली आणि पती बशीरसह पाकिस्तानातील रावळपिंडी या शहरात शिफ्ट झाली. मात्र अलीकडेच तिला ठाण्यात राहणाऱ्या तिच्या भावाचा फोन गेला की आईची तब्येत बिघडली. ते ऐकल्यावर सनमने पुन्हा पाकिस्तानी दूतावासांशी संपर्क केला आणि भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती अनेक अडचणी पार करत 17 जुलै रोजी भारतात आली आणि आईला भेटली. हे सगळं तिनं पोलिसांना सांगितलंय आणि यामुळे सध्या पोलीस चांगलेच हादरले आहेत. तसंच किती जरी खरं प्रेम असलं तरी त्याची सत्व परीक्षा द्यावीच लागते आणि म्हणून तिची आता कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान फेसबुकवर पाकिस्तानच्या तरुणाशी तिची ओळख नेमकी झाली कशी याबद्दल विचारल्यावर सनम म्हणाली की मी नाव 2015 बदललं होतं. पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा काही उद्देश नव्हता,
2021मध्ये मी त्या तरुणाच्या संपर्कात आले. महिन्याभरात आमची मैत्री झाली. 1-1.5 वर्षानं लग्नाचा निर्णय घेतला आणि कुटुंबियांशी बोललो. सगळं बोलणं मोबाईलवरून झालं. चॅटिंग कॉलवर चर्चा झाली. दोन्ही कुटुंबांनी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. पुढे 2023मध्ये पासपोर्ट तयार केला. कागदपत्र खरी आहेत का असं विचारलं असता तिनं सांगितलं की मला पोलिसांनी बोलावलं. मी माझी कागदपत्र दाखवली. आधार कार्डचा नंबर बदलला, फोटो बदलला तर ते खोटं होईल, पण मी फक्त नाव बदललं. फोटो आणि जन्मतारीख तीच आहे. आधार कार्डही मी 2015मध्ये अपडेट केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तिला तू पाकिस्तानात नेमकी कुठं राहिली असा प्रश्न केला. तेव्हा तिनं सांगितलं की 2022मध्ये अप्लाय केल्यानंतर चौकशीसाठी 7 ते 8 महिने लागले. चौकशी झाल्यानंतर मला सल्ला दिला गेला की तुम्ही ऑनलाईन लग्न करा. मग मी 24 फेब्रुवारी 2024ला लग्न केलं. निकाह पाकिस्तानमध्येही रजिस्टर केला आणि पूर्ण वैधरित्या नोंदणी करून मी पासपोर्ट घेतला. जाताना मी अमृतसरला गेले. तिथून सीमेच्या पलीकडे गेले. पहिल्या गेटवर पासपोर्टची एंट्री झाली. तिथून आत गेल्यानंतर सगळी चौकशी केली जाते. सगळं ठीक असेल तर पुढे पाठवतात. पासपोर्ट आणि एंट्री झाल्यानंतर बसने बॉर्डर क्रॉस केली. ऑनलाईन लग्न झालं होतं, त्यामुळे तिथं जाऊन फक्त रिसेप्शन झालं. कुटुंबियांचे पासपोर्ट नसल्यानं ते येऊ शकले नाहीत. भारतात 17 जुलैला आले आणि 21 जुलैला मुंबईत पोहोचले. 2 दिवस मी दिल्लीत होते. मंडळी, पाकिस्तान हा भारत विरोधी कटकारस्थान करणारा देश असल्यानं ठाणे पोलिसांना फक्त हे कन्फर्म करायचं होतं की सनमच्या प्रेमामुळे देशाच्या सुरक्षेला काही धोका नाही ना. ती खरंच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती याचा तपास आता ठाणे पोलीस करत आहेत. दरम्यान आता सनम भारतात परतल्यानं पोलिसांनी तिच्यावर पासपोर्ट अधिनियम 1967च्या कलम 12 नुसार पासपोर्ट कायद्याचं उल्लंघन केल्याबाबत गुन्हाही दाखल केल्याचं समजत आहे. तर मंडळी, असा सगळा मॅटर आहे. बाकी हा लव्ह मॅटर ऐकताना तुम्हाला मजा आली असणार यात शंका नाही. त्यामुळं जे काही मनात उसळ्या मारत असेल ते कमेंट बॉक्समध्ये रिक्त करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.